सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार दोस्तांनो, आज आम्ही आहे अहिल्यानगर येथे. आपण ऐकलेले आहे नेहमी नावाचे नाव आहे डॉक्टर प्रकाश कांकरेजीचं, परंतु आज आपला विषय वेगळा आहे. मान कन्हैया जे नेत्रपेढी आहे याबद्दल आपण बोलणार आहे. त्यांच्याबद्दल तर किती बोललं तर कमीच आहे, परंतु आज त्यांचं एक मोठं कृती जी आहे मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून नेत्रदानाबद्दल त्यांचा जो अभियान चालू आहे त्यासाठी आपण त्यांच्याशी बोलणार आहे. डॉक्टर तुमचं आरोग्य दवाखान्यात स्वागत आहे. सर, आज लोक नेत्रदान करण्यासाठी धजावत नाहीये, याबद्दल थोडंसं मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून तुमचं अभियान चालू आहे. त्या अभियानामध्ये आरोग्य जागृतीचे एक सहकारी म्हणून तुमच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे. हा, नमस्कार. नेत्रदान हे अतिशय महत्त्वाचं पवित्र असं दान आहे. आज आपण मरणोत्तर नेत्रदान करतो बघा. म्हणजे आपण जिवंतपणे अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, आणखीन काही काही दान करतो, पण आपण मेल्यानंतरही काही दान करू शकतो, तर ते नेत्रदान आहे. मरणोत्तर नेत्रदान हे आपण मृत्यू पावल्यानंतर 6 तासाच्या आत ते करावं लागतं. आपले हे जे सुंदर डोळे हे त्या नेत्रपेढीमध्ये आपण दान केल्यानंतर ते घेऊन जातात आणि आपल्या बुबुळाचा जो भाग आहे पारदर्शक चांगला, तो ज्या माणसाला डोळ्यामध्ये टीक पडून अंध झालेला आहे त्याला दुसरा कोणताही उपाय नाही, कोणतीही शस्त्रक्रिया त्याला दृष्टी आणू शकत नाही. फक्त मरणोत्तर नेत्रदान केल्यावर आपण जी शस्त्रक्रिया करतो त्या शस्त्रक्रियेने त्या माणसाला परत हे जग दिसू शकतं. आज मला सांगायचं आहे, कारण 25-30 वर्षापासून मान कन्हैया नेत्रपेढी नगरसारख्या ठिकाणी छोट्या गावात त्या काळामध्ये काम करत होती. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 मेडिकल कॉलेजमध्ये फक्त नेत्रपेढी होती. खाजगी डॉक्टरांना नेत्रपेढी ते देत नव्हते. मी महाराष्ट्र शासनाबरोबर भांडलो किंवा शेवटी अंधत्व दूर करायचं आहे. लाखो लोक खेड्यापाड्यामध्ये अंध आहेत, त्यांना जर दृष्टी देण्याची आमची इच्छा आहे तर आपला का नकार आहे. त्यांनी बरेच नियम लागू केल्यावर आम्हाला पहिली खाजगी नेत्रपेढी म्हणून मान कन्हैया नेत्रपेढीला त्यांनी हा सन्मान दिला. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की नगरसारख्या छोट्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्रदान व्हायला लागलं. त्याचं कारण इथे अण्णा हजारे, मोहन धारिया, त्यानंतर आपले असे बरेच मोठे मोठे लोक जे आहेत ते इथे मरणोत्तर नेत्रदानाचं आपली इच्छा प्रकट करायचे. आणखीन संपूर्ण भारतामध्ये मी पहिला डोळ्याचा डॉक्टर होतो की ज्याने मृत्यू पश्चात आपल्या आई वडिलांचे डोळे मी स्वतः काढले आणि दुसऱ्या माणसावर मी स्वतः ते नेत्रदानाची शस्त्रक्रिया केली. भारतात एकही डोळ्याचा डॉक्टर तोपर्यंत असा झाला नव्हता. त्यामुळे तो एक वेगळा संदेश संपूर्ण जगात गेला, भारतात गेला की डोळ्याचे डॉक्टर नुसतं नेत्रदान करा असं म्हणत नाहीत, तर आपल्याही आईवडिलांचं नेत्रदान करून ते ती शस्त्रक्रिया करून दृष्टी देतात. आज मला सांगायला मला निश्चित आनंद आहे. आम्ही एका दिवसामध्ये 10 या नेत्रदानाच्या शस्त्रक्रिया आम्ही करून दाखवल्या. आणि ही खाजगी संस्था आहे, पण ट्रस्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मान कन्हैया ट्रस्ट म्हणजे मानकोरबाई आमच्या आई आणि कन्हैयाजी हे आमचे वडील न्यायाधीश होते. मान कन्हैया ट्रस्ट या माध्यमातून
आम्ही हे मोठं काम उभं करू शकलो. हजारो लोकांना नेत्रदान करून हे परत जग दाखवू शकलो. आणि इथे ज्या ज्या कुटुंबियांनी एका वर्षात नेत्रदान केलं त्यांच्या फॅमिलीमध्ये, अशा लोकांचा सत्कार करण्यासाठी अखिल भारतीय नेत्रतज्ञ संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते इथे येतात आणि त्या कुटुंबियांचा सत्कार करतात. त्यानंतर आणखीन प्रेरणा मिळते सगळ्यांना. यामध्ये माझ्याबरोबर माझी पत्नी डॉक्टर सुधा ही पण मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदानाची जी चळवळ आहे ती देते. आणि एक गोष्ट सांगायला मला निश्चित आनंद होतो. नेत्रदानामध्ये 70-80% नेत्रदान हे जैन कुटुंबीय करतात. आणि हे आज इथेच नाही, संपूर्ण भारतामध्ये हेच उदाहरण आहे. तर हे जैन लोकांचं जे दानाची प्रवृत्ती असलेल्या त्या समाजामध्ये मरणोत्तर नेत्रदान खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर आमचं हीच विनंती आहे की आपणही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करा. तो जिवंतपणी करता येतो, फॉर्म मिळतात. आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांना सांगून ठेवा की आपल्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू झाला तर आपण त्याचं नेत्रदान जे आहे मरणोत्तर हे आपल्याला करायचं आहे आणि करायचं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या या चळवळीमध्ये आरोग्य जागृतीचा पुन्हा एकदम सक्रिय सहभाग राहणार आहे. आणि आम्ही याच्यानंतर आजपासून आमच्या गाडीच्या माध्यमातून, आमच्या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत सर. परंतु आज त्यांच्याकडनं आपण फॉर्म पण घेऊया. फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी आहे ती पण तुम्हाला आरोग्य जागृतीच्या कार्यालयात माहिती मिळेल. आणि ज्यांना पण असं मरणोत्तर नेत्रदान करायचं असेल त्यांनी आमच्या कार्यालयात येऊन फॉर्म भरून, रिसर्च फॉर्म भरून आपलं जे नेत्रदानाचं स्वप्न आहे ते पूर्ण करावे आणि दुसरी द्यावी हीच विषय. धन्यवाद. धन्यवाद. आरोग्य जागृती.